Page number 18. Okay. 1.3 Basket full of moonlight. As I told you that this poem is full of imagination. Imagination means what? कल्पना. Or we can say fantasy. म्हणजे खरं तर कल्पनेवर आधारित ही पोयम आहे, पण तितकीच ती इंटरेस्टिंग पण आहे, कारण यामध्ये जी इमॅजिनेशन वापरलेली आहे, एका लहान मुलाची जी रिक्वेस्ट आहे त्याच्या ज्या भावना आहेत त्या या पोएम मध्ये एक्सप्रेस केलेल्या आहेत. ओके. सो as I told you that in this poem a small child who belongs to village and he requests to moon that oh moon please me give basket full of moonlight. याचा अर्थ काय की टोपलीभर चंद्रप्रकाश. आता मला सांगा चंद्रप्रकाश हा टोपलीमध्ये साठवता येऊ शकतो का? नाही. सो इट इज अन इमॅजिनेशन. कल्पनेवर आधारलेली पोयम आहे. लेट्स सी द फर्स्ट स्टँजा. ओ मून गिव्ह मी मूनलाइट basket full or two baskets full with seeds of moonlight. That the speaker of this poem is small child. या कवितेमध्ये जो नॅरेट करतो आहे तो कोण आहे? एक लहान मुलगा आहे की जो चंद्राकडे रिक्वेस्ट करतो आहे that please moon give me moonlight basketful or two basketful with seeds of moonlight. Is it possible to collect the seed of moonlight? No. चंद्रप्रकाश आणि या चंद्रप्रकाशाच्या बिया साठवून ठेवू शकतो का आपण? नाही. पण तरी सुद्धा या लहान बालकाने चंद्राकडे विनंती केलेली आहे की मला कृपा करून दोन टोपली भरून मला चंद्रप्रकाश दे. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो many small moons of light. And the reason is explained in this next stanza that why that child wanted moonlight. त्या लहान मुलाला चंद्रप्रकाश किंवा चंद्रप्रकाशाच्या बिया का हव्या आहेत. That is explained in this stanza that from the city to my village on the sides of the path I want to sow many small moons of light. की शहराकडून गावाकडे जाणारा जो रस्ता आहे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू शो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. मीन्स आफ्टर टेकिंग दॅट बास्केट फुल ऑफ मून लाईट अँड विथ दॅट सीड्स ही वॉन्टेड टू सो ॲट दी बोथ साइड ऑफ दॅट पाथ. रस्त्याच्या दुतर्फा शहराकडून गावाकडे येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला या चंद्रप्रकाशाच्या बिया त्या मुलाला रुजवायच्या. अंडरस्टूड? द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. नाउ हियर होल विलेज, दिस concept, this phrase is used for the entire working people of the city. Now tell me, can any village can go, whole village can go to the city? No. पूर्णच्या पूर्ण गाव शहराकडे जाऊ शकतं का? नाही. बट हिअर दिस होल विलेज स्टँड फॉर दी ऑल वर्किंग पीपल ऑफ दॅट विलेज. त्या गावामध्ये जे कोणी नोकरी व्यवसाय कामधंदा करणारे लोक आहेत सगळे वर्किंग पीपल त्या गावामधून शहराकडे जात असतात. अंडरस्टूड? अँड द फादर ऑफ दॅट चाइल्ड इज ऑल्सो अमंग्स देम. It becomes dark on its way back as my village is quite far. This is the main reason that it becomes very dark. Dark means what here? अंधार. की जेव्हा काम करून नोकरीवरून जेव्हा हे लोक घरी परतत असतात शहराकडून गावाकडे येतात तर त्या वेळेला पूर्ण काळोख झालेला असतो. On its way back as my village is quite far because the village where this small boy is living that is apart from at a long distance from the city. त्या शहरापासून याचं गाव खूप लांब अंतरावर आहे आणि कामावरून घरी परतणारे लोक मात्र घरी येत असताना पूर्णपणे काळोख त्या रस्त्यावर झालेला
असतो. सो द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. Snakes and scorpions both are dangerous creatures. Means already that road become dark, and at that in that darkness, snakes, scorpions, and other dangerous creatures they come on the road. So it becomes very dangerous to walk on that road. की आधीच काळो आणि त्याचा रस्ता पुन्हा डेंजरस म्हणजेच भयंकर झालेला असतो. Neither bus nor cart flies. When my father returns home, I am asleep. Very innocent feelings are expressed here. That when my father returns home, I am asleep. After the daily routine, after the work for the whole day, when his father returns home, at that time, this small child is asleep. Asleep means what? He is in sound sleep. म्हणजे गाढ झोपणे. Asleep म्हणजे काय? गाढ झोपी जाणे. की जेव्हा माझे वडील घरी परत येत असतात त्यावेळेला पूर्णपणे अंधार झालेला असतो, जास्त उशीर होतो आणि त्या वेळेपर्यंत मी झोपून गेलेला असतो. And neither bus nor car flies. Flies means what here? Flies means travel regularly over a route. Means what? We can say public services. In many villages, there are some public services like bus or any other private vehicle. की त्या शहराकडून गावाकडे परत येण्यासाठी कोणत्याच प्रकारचं वाहन सुद्धा नाही. म्हणजे या लोकांना गावाकडे परत येत असताना पायी पायी यावं लागत असतं. समजलं? आणि म्हणून जास्त उशीर होतो आणि त्या वेळेपर्यंत मी घरी गाढ झोपलेला असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग while I am sleeping. Means when his father returns from the city to his own home, at that time also that boy slept. And when he again goes to his work for the next day, at that time also that boy is sleeping. Why? Because that village is apart from the city. त्याचं गाव हे शहरापासून इतकं लांब आहे की कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी मात्र खूप लवकर निघावं लागत असेल. म्हणजे कदाचित पहाटे 5-6लाच हे लोक घरातून बाहेर पडत असतील. म्हणजे घरी परत येत असताना आल्यानंतर सुद्धा हा मुलगा झोपलेला असतो आणि सकाळी लवकर निघायचं म्हणून त्यावेळेला सुद्धा त्याचे वडील जेव्हा निघत असतात त्यावेळेला सुद्धा हा गाढ झोपेतच असतो. समजतं? सो इन नेक्स्ट stanza, once again that boy is requesting to the moon, "Oh moon, give me a basket full of moonlight on loan." Once again he is requesting that at least give me moonlight, some seeds of moonlight on loan. की कर्ज स्वरूपात का असेना पण मला थोडंसं चंद्रप्रकाश, त्या चंद्रप्रकाशाच्या बिया मला दे. I want to light the dark room so that my father returns early. Very innocent thoughts are expressed here. That I want to light the dark room. की त्या चंद्रप्रकाशाच्या बिया घेऊन मी काय करेल? I will sow at the both side of the path. So in that brightness, my father can come very early to the home. Understood? And I too want to hear fairy tales and stories from him. Means, as like other children, they are listening stories, some interesting events of the whole day. They are many times they these stories from their father. So, like other child also, I want to hear this fairy tales from my father. की इतर मुलं जसे त्यांच्या वडिलांकडून वेगवेगळ्या गोष्टी ऐकत असतात, दिवसभरात घडलेले प्रसंग ऐकत असतात, त्याच पद्धतीने मला सुद्धा माझ्या गोष्टी ऐकायच्या आहेत. And it will become possible when that father